नमस्कार, स्वादांची महफिल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. यावर्षी कांदे नवमीला आपल्या नेहमीच्या कांदा भजीऐवजी तेवढीच क्रिस्पी आणि मस्त चमचमीत अशी कांद्याची रेसिपी नक्की बनवून पहा. या आहेत क्रिस्पी ओनियन रिंग्स, ज्या मी आपल्या भारतीय पद्धतीने बनवलेल्या आहेत आणि या मेयोनीजसोबत सर्व केल्या जातात. 2 मोठ्या कांद्यांची आपण साल काढून घेऊया आणि या कांद्यांचे आपण 1 सेंटीमीटर जाडी असलेल्या अशा रिंग्स करण्यासाठी हे आपण तुकडे करून घेतलेले आहेत. या स्लायसेसचा जे मधला पोर्शन आहे तो आपण बाजूला काढतोय, जो आपण इतर कुठल्याही भाजी किंवा आमटीमध्ये वापरू शकतो. आपण फक्त बाहेरच्याच रिंग्स या रेसिपीसाठी वापरणार आहोत. इथे मी 1/3 कप मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये अगदी थोडेसे चवीपुरते मीठ घालून मिक्स करून घेते आहे आणि या सर्व रिंग्स यामध्ये डीप करून आपण प्लेटमध्ये काढून घेत आहोत. त्यामुळे त्याचा ओलसरपणा शोषला जाईल, पण खूप जाडसर थर याचा नको आहे, आपल्याला पातळसर थर हवा आहे. या राहिलेल्या मैद्यामध्ये आता आपण 1 कप बेसन घालून घेतो आहे. तसेच लाल तिखट, हळद व चवीपुरतं मीठ. आधी मीठ घातलं हे लक्षात ठेवून मीठ घालायचं आहे. आता हे सारे मिक्स करून यामध्ये थोडे थोडे पाणी घालून भजीच्या पिठापेक्षा थोडेसे घट्टसर असे पीठ आपण भिजवून घेत आहोत. या पिठात गुठळ्या राहता कामा नये. 1 ग्लासभर पाणी मी घेतलेलं, त्यातलं पाव ग्लास पाणी शिल्लक आहे. आपण पाऊण ग्लास पाणी यासाठी वापरलेलं आहे. एका भांड्यात ब्रेड क्रम्स काढून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला हाताने करायचं नसेल तर या रिंग्स अशा पद्धतीने आपण काटा वापरून बेसनमध्ये आणि ब्रेड क्रम्समध्ये भिजवून प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. याच पद्धतीने सर्व स्लायसेस पिठात व ब्रेड क्रम्समध्ये बुडवून प्लेटमध्ये काढून घेऊया. हे करताना बेसनचे जे गोळे मध्ये मध्ये ब्रेड क्रम्समध्ये पडतात तर त्याची पण आपण छोटी छोटी भजी काढून घेणार आहोत. या रिंग्स आता मी 10 मिनिटं फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देते आहे. मधल्या वेळात आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे. तेल मध्यम गरम झाल्यानंतर थोड्या थोड्या अशा या रिंग्स आपण तेलात घालून चांगल्या लालसर होईस्तोवर आपण तळून घेत आहोत. साधारणपणे 3-3 मिनटं एक एक बाजू व्हायला लागतात. खाण्याच्या जस्ट आधी हे तळायला घ्यावेत. 2.5-3 मिनटानंतर या रिंग्स आपण उलटवून घेणार आहोत. हे पहा, मस्त सोनेरी रंगाच्या अशा या रिंग्स आपल्या तळून झालेल्या आहेत. त्या आपण काढून घेऊया. याच पद्धतीने इतर रिंग्सही तळून घेऊया. सर्वात शेवटी राहिलेल्या रिंग्ससोबत आपण ती भजी पण तळून घेत आहोत. कांद्याचे मस्त क्रिस्पी असे ओनियन रिंग्स आपण मेयोनीजसोबत सर्व केलेले आहेत. खूप छान लागतात. हे नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी स्वादांची महफिल चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. चला भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय.